मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या संघर्षाला यश आलंय। सरकारने जरांगे यांच्या सगळ्याच प्रमुख मागण्या मान्य केल्या आहेत। राज्य सरकार आणि मनोज जरांगे यांच्यामध्ये सगळे सोयरे या शब्दावरून चर्चा सुरू होती। अखेर या शब्दाचा समावेशही सरकारच्या वतीने जारी करण्यात आलेल्या सुधारित GR मध्ये करण्यात आलाय। काय म्हटलं या GR मध्ये पाहूयात। सरकारने जारी केलेल्या GR मध्ये सगळे सोयरे शब्दाची व्याख्या करण्यात आली आहे। GR नुसार अर्जदाराचे वडील, आजोबा, पणजोबा आणि त्यापूर्वीच्या पिढ्यांमध्ये जातीमधील झालेल्या लग्न नाते संबंधातून जे नातेवाईक निर्माण झालेले आहेत तेच सगळे सोयरे असतील। म्हणजेच सजातीय विवाहातील नातेसंबंधांचाच समावेश सगळे सोयऱ्यांमध्ये असेल असा स्पष्ट उल्लेख या GR मध्ये करण्यात आलाय। ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्या नागरिकांच्या रक्तनात्यातील काका, पुतणे, भाऊ-भाऊकीतील नातेवाईक तसंच पितृसत्ताक पद्धतीतील नातेवाईक अशा सर्वांचं शपथपत्र आवश्यक असेल। जर ते शपथपत्र पुरावा म्हणून अर्जदाराने उपलब्ध करून दिलं तर महाराष्ट्र अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग आणि विशेष मागास प्रवर्ग नियम 2012 नुसार त्याची तपासणी केली जाईल आणि त्यानंतर त्यांना सुद्धा तात्काळ कुणबी जात प्रमाणपत्र दिलं जाईल। मराठा समाजात परंपरेनुसार गणगोतांशी लग्नाच्या सोयरिकी होतात ते सर्व सगळे सोयरे। मात्र सगळे सोयरे यांचा सर्वसाधारणपणे अर्थ पितृसत्ताक पद्धतीचे नातेवाईक असा घेतला जाईल। तर लग्नाच्या ज्या सोयरिकी होतात त्या गणगोतात आहेत किंवा सजातीय आहेत याचा पुरावा उपलब्ध करून दिल्यानंतर गृह चौकशी केली जाईल आणि त्यानंतरच त्यांना सुद्धा कुणबी प्रमाणपत्र देण्यात येईल। अशा प्रकारे GR मध्ये सगळे सोयरे शब्दाचं विश्लेषण करण्यात आलंय। हा अर्थ समाधानकारक असल्यानंच मनोज जरांगेंनी आपलं आंदोलन मागे घेतलंय। मात्र जर पुढे चालून यात काही फेरबदल करण्यात आला तर पुन्हा याच ताकदीने मुंबईत धडकणार असा इशारा सुद्धा जरांगे पाटलांनी दिलाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।